श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान या संस्थांमध्ये विश्वस्त प्रमुख विश्वस्त असताना मला एक खूप चांगला अनुभव असा आला की ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी अवघ्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भक्तमंडळींचा या आळंदी क्षेत्रामध्ये प्रवेश होतो. माऊलींचं दर्शन घेतात. एखादी ज्ञानेश्वरी मिळाली बाजारात तर ती विकत घेतात. परंतु अवघं संत साहित्य वाचनासाठी या तीर्थक्षेत्रामध्ये मिळावं अशी अपेक्षा अनेक वेळेला या संपूर्णपणे भक्तांना असते आणि म्हणून त्या ठिकाणी एक खूप सुंदर असं वाचनालय उभं राहावं अशी एक अपेक्षा मी सर्व माझ्या सहकारी विश्वस्तांना सांगितली आणि त्याला त्याचे अनुमोदन पण दिलं. आणि अनुमोदन देताना आपण जागाही निश्चित करावी असं ठरलं आणि त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांच्या आवारामध्येच एक सुंदर असं ग्रंथालय उभं राहिलं आणि त्याच ठिकाणी रिसर्च सेंटर ज्ञानेश्वर महाराजांच्या नावानेही सुरू झालं. यावेळेला माझ्या असं लक्षात आलं अनेक ग्रंथ चालताना संदर्भ ग्रंथ चालताना की आपल्याला या संपूर्ण ग्रंथामध्ये वारकरी संप्रदायातल्या सर्व श्री संतांचे अभंग कुठेच एकत्र मिळत नाहीत अशी कल्पना खरं म्हणजे त्यावेळचीच. परंतु मध्यंतरीच्या काळात माझ्या पत्नी सौभाग्यवती सुलवा हिनं पुणे विद्यापीठाकडं एक PhDच्या प्रबंधासाठी श्री संतांचा संवाद तत्व असा एक विषय घेतला होता. आणि त्यावेळेला ही लक्षात आलं की अरे अजूनही आपल्याला ते काम करता आलं नाही. आणि म्हणून मी 1918 साली 19च्या दरम्यान 18 ते 19च्या दरम्यान असं लक्षात आलं की कुठेच श्री संतांचे अभंग एकत्र नाही. म्हणजे सर्वमान्य अशी सकल संत गाथा की जी आवटेंनी काढली होती. त्यानंतर असेच शालिनी जावडेकरांचं बहिणाबाईची गाथा असेल. बहिणाबाईची एक समग्र गाथा अर्थासहित डॉक्टर मिसाळांनी काढली. आणि अशाच प्रकारच्या अनेकांनी वेगवेगळ्या श्री संतांच्या संदर्भामध्ये काही अभंग एकत्र करण्याचा प्रयत्न केला. त्याने दीर्घ प्रस्तावना केली. त्याच्यात काही चरित्रात्मक माहिती उपलब्ध करून दिली. परंतु हे सर्वच्या सर्व एकाच ग्रंथामध्ये कुठंतरी समाविष्ट व्हावं असा एक विचार माझ्या मनामध्ये सारखा येऊ लागला. आणि मी जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष संत मुक्ताबाईपासून संत विठाबाईपर्यंत अशा 18 श्री संतांचे अभंग एकत्र करण्याचा, एकत्र संग्रहित करण्याचा, संपादित करण्याचा प्रयत्न केला. आणि त्या सर्वांना यश आलं आणि ही एक सकल श्रीसंत गाथा संपादित केली. आणि ही संपादित करण्याचा बहुमान मला मिळाला असं अनेक अभ्यासकांनी सांगितलं. विशेषतः पंढरपूरचे चैतन्य महाराज देगलूरकर यांनी तर माझ्या पाठीवर हात ठेवून सांगितलं की सर हे तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे. आणि माझे मित्र ज्येष्ठ स्नेही डॉक्टर सदानंद मोरे यांनीसुद्धा याचं कौतुक केलं. आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचं काम महाराष्ट्रामध्ये अद्याप कोणीही केलेलं नाही. परंतु एक आनंदाची गोष्ट अशी मी तुम्हाला सांगण्याची माझी इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी श्रीसंतांचे अभंग विखुरलेले आहे. परंतु ते एकत्र करण्याचं कोणीही फारसं धाडस केलेलं नाही. कारण एकतर त्याच्यातला जो संदर्भ आहे तोही आला पाहिजे. हा अभंग त्यांचाच आहे का हेही आपण शोधलं पाहिजे. आणि म्हणून मी या ठिकाणी आवर्जून सांगेन की संत मुक्ताबाई असो किंवा संत बहिणाबाई असो या श्री संतांचे अभंग अनेक ठिकाणी विखुरलेले आहेत. विशेषतः हरिभक्तपरायण वक्ते महाराज जळगावचे मुक्ताईनगरचे त्यांनी संपूर्णपणे संत मुक्ताबाईचा एक गाथाच तयार केलेला आहे. त्या गाथेमध्ये अनेक अभंग मला पाहायला मिळाले. आणि याशिवाय भारत इतिहास संशोधन मंडळ असेल किंवा राजवाडे संशोधन केंद्र धुळ्याचं असेल किंबहुना मराठवाडा विद्यापीठ असेल या ठिकाणी अभंग अनेक मिळाले. विशेषतः पंढरपूरला सुद्धा
एक काही अभंग मला मिळाले. तेच अभंग धारवाडचे एक संशोधक यांच्याकडे ते मिळाले. अशा प्रकारचे संपूर्णपणे 247 अभंग नव्यानं हस्तलिखित स्वरूपात मिळाले. विशेषतः इथं एक आवर्जून सांगावं लागेल की मला मुंबईचे एक संशोधक त्यांनी जनाबाईचे जवळजवळ 141 अभंग नव्यानं शोधले आणि ते सगळेचे सगळे अभंग मला ते खरं मिळाले. असे अनेक अभंग ज्या वेळेला पाहायला मिळाले, वाचायला मिळाले, अनेक संशोधकांच्या समोर मी ते मांडले आणि त्यांनी सांगितलं की बहुतेक हेच अभंग आहेत, परंतु यामध्ये काही प्रक्षेपित अभंग राहण्याची सुद्धा शक्यता आहे. हे मी नाकबूल करणार नाही. त्याचं कारण असं की अभंगाचं जे शेवटचं चरण आहे त्यामध्ये अनेक वेळेला त्याच्यामध्ये त्यांचं नाव हे घुसडलंही जातं. मग ते अभंग कदाचित अलीकडचे असतील, पूर्वीचे असतील का नसतील याच्याबद्दल शंका आहे. अर्थात या संदर्भात मी इथं काही बोलणार नाही. परंतु एक गोष्ट आहे की आज वारकरी संप्रदायामध्ये, विशेषतः वारकरी संप्रदायाचा इतिहास पाहताना किंवा अभ्यासकामध्ये प्रामुख्यानं 7 ते 8 श्री संतांचा अभ्यास केला जातो. परंतु यामध्ये विशेषतः संत नामदेवांची पत्नी राजाई आणि त्यांची बायको राजाई आणि आई गोनाई, विशेषतः नामदेवांची पुतणी नागी यांचे अभंग फारसे कोणी वाचले जात नाही आणि वाचतही नाही. विशेष नामदेवांच्या गाथेमध्ये, अनेक गाथेमध्ये राजाई आणि गोनाईचे अभंग आहेत. माझ्या माहितीप्रमाणे राजाईचे अभंग 25 असावेत आणि गोनाईचे 18 ते 19 अभंग आहेत. हे सर्व अभंग अभ्यासकांना फारसे वाचायला मिळाले नाहीत. ज्या वेळेला ते नामदेव गाथा पूर्णपणे वाचतील त्यावेळेला ते त्यांना वाचायला मिळतील. परंतु ते निवडक अभंग त्यातले मी एकत्र संपादित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेषतः विठाबाई असेल, प्रेमाबाई असेल, किंबहुना लाडाई असेल, लिंबाई असेल, यांचे अभंग फारसे कोणाला माहीत नाहीत. तेही अभंग एकत्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जवळजवळ 18 श्री संतांचे अभंग या गाथेमध्ये संपादित करण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे. एक गोष्ट त्याच्याही पलीकडे सांगेल की ज्या वेळेला हे अभंग एकत्र करत असताना अनेक लोकांची गाठ भेट झाली. त्यांनी काही मला सूचनाही केल्या आणि ह्या सूचना करत असताना असं लक्षात आलं, विशेषतः डॉक्टर सदानंद मोरे यांच्याशी मी अनेक वेळेला चर्चा केली आणि त्यांनी काही त्याच्यामध्ये गाईडलाईन करून वेगवेगळ्या प्रकारची मांडणी कशी करायची याचाही त्यांनी खूप मला मार्गदर्शन केलेलं आहे. दुसरी एक गोष्ट अशी की ते मला एवढंही म्हणाले की तू ते सगळं मला करून दाखव, माझ्या पुढं आण, आणि मी त्यांना ती प्रत दिली हस्तलिखित स्वरूपामध्ये. त्यावेळेला ते म्हणाले की मी याच्यावर दीर्घ प्रस्तावना लिहील आणि ही तू गाथा म्हणून प्रकाशित कर. तसंच मला देगलूरकर चैतन्य महाराज यांनीसुद्धा त्याच्याच प्रकारचं गाईडलाईन दिली की अरे हे फार छान केलेलं आहे, हे करायला हरकत नाही. तर याबरोबर मला माझे एक स्नेही मला असे म्हणाले की हे सगळे अभंग ठीक आहेत, पण त्याच्याबरोबर थोडंफार चरित्र जर दिलं तर तेही फार उत्तम होईल. कारण चरित्र वजा असणारी माहिती आणि अभंगातून असणारी माहिती ही अनेक वेळेला वेगळ्या प्रकारची असते. कारण चरित्रामध्ये ती संपूर्ण संतश्री डोळ्यासमोर उभी राहते, जितकी अभंगातून सहज उभी राहणार नाही. त्यामुळं त्यामध्ये 60 ते 70 पानाची चरित्र वजा माहिती यामध्ये दिलेली आहे. अर्थात हे संपूर्ण चरित्र मी अभंगाच्या माध्यमातूनच लिहिलेलं आहे. त्याचं कारण असं की अनेकदा श्री संतांच्या संदर्भामध्ये काही दंतकथा आहेत, काही पुराणकथा आहे, काही आख्या दिलेली असतात, परंतु हे सर्व बरोबरच असेल असं सांगता येणार नाही. त्याचं कारण असं की त्यामधलं जे तटस्थ वृत्तीनं सत्य शोधण्याचा अनेक लोक प्रयत्न करतील आणि ही माहिती कशी खोटी आहे हे उभं करील. म्हणून मी फारसं त्याच्याबद्दल बोलणार नाही. परंतु एक मात्र निश्चित आहे की त्यामध्ये काही बऱ्यापैकी मी चरित्र वजा माहिती दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग 18 श्री संतांचे अभंग एकत्र केलेले आहेत आणि शेवटी वर्णानुक्रमही दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी आधार ग्रंथ किंवा वेगवेगळ्या प्रकारचे माहिती त्यामध्ये आलेली आहे. तेव्हा ही संपूर्ण गाथा ज्या वेळेला माझ्यासमोर आली त्यावेळेला मला असं वाटायला लागलं की ही प्रकाशित करावं आणि प्रकाशित केल्यानंतर खऱ्या अर्थानं जो आनंद मिळेल तोही मला प्रकाशित झाल्यानंतर मिळाला. कारण ही मागील वर्षाच्या जे गुढीपाडवा आहे त्यानिमित्तानं माऊलीच्या समाधीस्थळी ही संजीवन समाधीच्या समोर ही गाथा प्रकाशितही झाली. त्यावेळेला अनेक कीर्तनकारांनाही मी निमंत्रित केलं होतं आणि जवळजवळ
35 ते 36 कीर्तनकार त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्यासमोर बोलतानाही मी म्हणालो की आपण आत्तापर्यंत ज्ञानदेव असेल, नामदेव असतील, एकनाथ महाराज असतील किंवा तुकोबा असतील, निळोबा असतील, ह्या पुरुष संतांचे अभंग कीर्तनाच्या निरूपणासाठी घेत असतो, परंतु स्त्रियांचे अभंग आपण का घेत नाही असा प्रश्न मी त्यांच्यापुढं निर्माण केला. तर त्यांनी ते खरं म्हणजे ते मान्य केलं. अनेक जण उठून माझ्यासमोर माझं निवेदन चालू असताना म्हणाले की सर, मी यावर्षी माझं वर्ष असं जाईल की माझा श्री संतांच्या अभंगाशिवाय मी कीर्तन करणारच नाही. परंतु मी हीच गोष्ट देगलूरकरांच्या समोर त्याच्या आधी मांडली होती की बा याच्यावर कीर्तनं का करत नाहीत. तर त्यांनी मला अगदी सोपं उत्तर दिलं की सर, कीर्तन करायला हरकत नाही, परंतु श्री संतांच्या अभंगापर्यंत अनेक कीर्तनकार पोहोचलेच नाही. त्या न पोहोचल्यामुळं त्या कीर्तनाकडं त्या अभंगाकडं हे वळले जात नाहीत. आता कसं आहे, नामदेव किंवा एकनाथ महाराज किंवा तुकोबा किंवा निळोबा किंवा ज्ञानदेव यांचे अभंग त्यांना माहीत आहेत म्हणून हे त्याच्यावर कीर्तनं करतात. परंतु या श्री संतांनी जे काही अध्यात्म, जे व्यवहार ज्ञान, जे जीवनामध्ये तत्त्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न ज्या अभंगामधून केलेला आहे ते सर्वच्या सर्व अभंग या अलीकडच्या कीर्तनकारांना तर माहितीच नाही. पण माझा दुसरा एक प्रश्न असा आहे की आजही ज्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात, त्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असताना ज्या ठिकाणाहून ते निघतात त्या पालख्या, त्या ठिकाणी जी खऱ्या अर्थानं जी जागा आहे त्या संताची, त्या ठिकाणी श्री संतांना कीर्तन करू दिलं जात नाही. एवढंच नव्हे तर वारीला जाताना जिथं जिथं पालखी थांबते तिथंही त्या स्थळावर सुद्धा श्री संतांना त्या स्थळावर विशेषतः कीर्तन करू देत नाही. ही सर्वात वाईट गोष्ट आहे. हेही मी त्यांच्या लक्षात आणून दिलं. आणि ज्या वेळेला माझ्या असं लक्षात आलं की हे का केलं जात नाही, कारण मी आळंदीला विश्वस्त असतानाही सांगितलं की विनामंडपामध्ये आपण श्रीला कीर्तन का करू देत नाही. तर ते म्हणे परंपरा आहे. म्हणजे अगदी मोठे कीर्तनकारांना सुद्धा विचारलं की सर म्हणे तुम्ही याच्या गोष्टीमध्ये पडू नका. त्याचं कारण एक आहे की याच्यामध्ये अनेक प्रकारचे मतभेद आहेत आणि ह्या मतभेदामुळं वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी घडू शकतील. परंतु एक गोष्ट आनंदाची मी या ठिकाणी सांगू इच्छितो की बाबा महाराज सातारकर यांच्या कीर्तनामध्ये मात्र श्री टाळकरी म्हणून उभी राहते. हे एक सर्वात महत्त्वाचं आहे. पूर्वी मनमाडकर हे बाई कीर्तन करत होत्या आणि अशा प्रकारची परंपरा आपल्याकडं नाही असं कसं आपण म्हणू शकतो. ही परंपरा आपण निर्माण केली पाहिजे. आपण जितकी परंपरा उत्तम करू शकतो ती अतिशय आपण राबवूसुद्धा शकतो. परंतु आपल्या मोठ्या कीर्तनकारांनी, ज्येष्ठांनी त्याच्या संदर्भामध्ये आलेल्या काळाला सामोरं जात असताना आपल्यामध्ये काही बदल करून घेतला पाहिजे, परिवर्तन करून घेतलं पाहिजे. परंतु ही परिवर्तनाची इच्छाशक्तीच आपल्याकडं नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. त्यावेळेला एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की ज्या नामदेवांच्या कीर्तनाला वाळवंटामध्ये एका बाजूला मुक्ताई उभी आहे, दुसऱ्या बाजूला जनाबाई उभी आहे आणि ते टाळ वाजवत आहेत किंवा टाळ्या वाजवत आहेत, हे कीर्तनाला उभ्या राहतात. परंतु आज मात्र कीर्तनाला कोणती श्री टाळकरी म्हणून तिला मान देत नाही. ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. एक दुसरी गोष्ट सांगतो की आज अनेक चॅनलवर, दूरदर्शनला किंवा टी व्हीला वेगवेगळ्या स्त्रिया कीर्तन करतात, पण त्या मर्यादित स्त्रिया आहेत. जितकं पुरुष ज्या पद्धतीनं कीर्तन करतात तेवढ्या पद्धतीनं कीर्तन स्त्रिया करत नाही. करत असेल तर त्या अति हातावर बोटावर मोजण्या एवढ्याच आहे. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. याही गोष्टी मी अनेक कीर्तनकारांच्या पुढं मांडलेल्या आहेत. मला अनेक कीर्तनकारांची नंतर फोनही आले, सर आम्ही आज मुक्ताबाईचा अभंग घेतला, आज बहिणाबाईचा घेतलेला आहे, आज कान्होपात्रेचा अभंग बी निवडलेला आहे. ही गोष्ट आनंदाची आहे. परंतु ही सातत्य असलं पाहिजे या कीर्तनामध्ये की ज्या कीर्तनामध्ये श्री संतांचा अभंग आपण निवडू शकतो. परंतु एक आनंदाची गोष्ट आहे की कमीत कमी ह्या 18 श्री संतांचे अभंग भक्तांच्या समोर, वाचकांच्या समोर आणि अभ्यासकांच्या समोर गेले, याच्याबद्दल मला खूप आत्मानंद आहे. धन्यवाद.